पॅचेस राहिले, परंतु पुन्हा एकदा दणसर संघानं दणसर गावानं क्रिकेटच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्या प्रकारे मायकोप बीचचे कर्णधार वंदेश पाटील यांचं मात्र वक्तव्य ऐकायला मिळालं. एक छोटासा बाईट जो राहिला. जाऊया मॅचकडे, जिथे एका बाजूला महत्त्वाचा फ्रँचाई आपल्याला पाहायला मिळतोय योगेश गर्द आणि विशाल भोईर, दणसर गावचे अंडरआर्म क्रिकेटचे दोन धुरंधर. कारण विशाल आणि योगेश यांनी मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर नावलौकी मिळवली, भरपूर पसंती मिळवली. तेच हे दोन खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात, एका बाजूला जर आपण पाहिलं तर योगेश घरत, एका बाजूला जर पाहिलं तर विशाल भोईर. तर यस ऑल राईट, सामन्याला मात्र इथे सुरुवात केली जाईल. आपण पाहू शकाल एका बाजूला जर आपण पाहिलं तर योगेश घरत, दीपेश थोडंसं ऍडजस्ट व्हा. दीपेश, यस ऑल राईट. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे ध्रुवेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण करत असताना. एक भरपूर अनुभव क्रिकेटची सेवा या संघासाठी मात्र ज्यांनी केली, आज आपल्या जुन्या संघाच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे ध्रुवेश. शैलेश देखील आपल्याला पाहायला मिळतो, विशाल देखील पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव ऑन साईडला तीन खेळाडू, एका बाजूला जितेश असतील, एका बाजूला सिद्धार्थ असतील, एका बाजूला धीरज असतील, असे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. योगेश घरत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू घेऊन विशाल तयार. यावेळी हा चेंडू जर आपण पाहिला तर अतिशय चांगल्या रीतीने मात्र चेंडू काउंट केला जातोय. चांगली गोलंदाजी विशालची देखील राहिली आहे. योगेश आणि विशाल ही मात्र महत्त्वाची बॅटल प्रेक्षकांना देखील बघण्यासाठी अगदी आनंद होत असेल, कारण एक चांगलं बॅटल बघायला मिळेल, चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. दोन चेंडू आणि निर्धाव चेंडू, एकही धाव इथून मात्र मिळत नाहीये. तर आपण पाहू शकाल दणसर म्हटलं की सरदारजी हे नाव विसरून चालणार नाही. आपण पाहू शकाल सरदारजींचं मात्र इथे सहर्ष हार्दिक स्वागत. आई भवानी या क्रिकेटमध्ये खासदार चषकामध्ये सरदारजी आलेले आहेत. आपण पाहू शकाल तर सरदारजी तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. सरदार जी प्लीज आप आइए और हमारे वास्पिट पे आके स्थानापन्न हो जाइए. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डचा जर विचार केला तर 3 चेंडू आणि 1 धाव, 1 चेंडू वाईडची देखील बघायला मिळाली. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. योगेश आणि केवल, मामा आणि भाचे अशी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू क्रमांक 4 राईट हँड राऊंड डिस्टम्प्स, विशाल तयार. यावेळेस जर आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब आणि योगेशच्या बॅटमधून नशिबानं साथ दिली आणि इथे मात्र चौकार मिळाला. या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकेल, धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच आत्ता फलकावरती 5. 4 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एका बाजूला साई दत्त धनसार, एका बाजूला आई जगदंब धनसार. पुढच्या मॅचमध्ये यजमान संघ बघायला मिळेल आई भवानी धनसार. हे नाव मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऐकायला मिळेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज विशाल तयार. यावेळी हा चेंडू मात्र पंच दर्शवत आहेत श्रीकांत भोईर की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 1 ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6. चेंडूंचा खेळ झालाय 4. यावेळी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं योगेश घरत एक मेंटॅलिटी अलग सेट करतोय की फटका खेळू की सिंगल खेळू, आणि यामध्ये थोडंसं मात्र मिसटाईम झाला. जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल स्कोर कार्डने आपण पाहतोय थांबेल. धावसंख्या 6 वरती स्थिर आहे. शेवटचा चेंडू असेल. विशालचं षटक चांगलं राहिलं, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ तेवढी पूरक मिळाली नाही. यावेळी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे ध्रुवेश पाटील आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेर 7 धावा धावफलकावरती. तर
तर जाऊया मॅचकडे, जिथे एकंदरीत स्कोर कार्डचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 धावा. खासदार चषक 2024 आई भवानी दंसार पुरस्कृत क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा, पाहिन मी क्रिकेटचा सुखद सोहळा. आणि अगदी जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झाला आहे तो म्हणजेच आत्तापर्यंत 6 आणि 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. आणि या धावफलकावर पुन्हा एकदा शैलेश माळी हा मात्र एक दिग्गज गोलंदाज. दंसार म्हटलं की शैलेश येणं विसरून चालणार नाही, ज्याने मात्र क्रिकेटची परिभाषा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कित्येक वेळा मात्र किताब घेतले. योगेश गरात सिंगल डबलने स्ट्रायकिंग एंडकडे रोटेट करत असताना पाहायला मिळतोय. आत्ता जर आपण पाहिलं तर केवल राऊत एक यंग टॅलेंट, अगदी 2023 आणि 24 हे कॅलेंडर ज्याच्या नावावर राहिलं आहे. आत्तापर्यंत प्रॅक्टिस सत्रात अतिशय चांगलं क्रिकेट किंवा मॅचमध्ये देखील चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं आहे, परंतु मागे काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण काय करता येईल या अनुषंगाने तुम्हाला खेळ करावा लागेल. धावसंख्या इथे देखील 1 मिळेल. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे, जिथे शैलेश माळी गोलंदाजी मार्कवर आहे. योगेश यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. सिंगल डबलकडे मात्र कन्व्हर्टेशन करण्याचा प्रयत्न होता. योगेश गरत मात्र सिंगल डबलकडे प्रामुख्याने लक्ष देतोय. मोठे फटके ही त्याची ओळख आहे, परंतु ते फटके शोधावे लागतील. जाऊया मॅचकडे, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 चेंडूंचा खेळ झाला आहे आत्तापर्यंत 3. येणारे आणखीन चेंडूंचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत 3 चेंडू येणं बाकी आहेत. निकेश भोईर धनसार गावचा गोड गळ्याचा गायक, अर्थातच सिंगिंगच्या माध्यमातून धनसारचं नाव ज्याने उंचावर नेऊन ठेवलं अर्थात निकेश. आणि आता सध्या जास्तीत जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे ते म्हणजेच क्रिकेट, ज्यांनी मात्र अचिव्हर स्पोर्ट्सचे ब्रँड ॲम्बेसिडर झाले अर्थात निकेश भोईर. क्रिकेट पावणे 5 वाजले की मैदानाच्या आत, मग 7 वाजेपर्यंत फक्त प्रॅक्टिस. निकेश भोईर यावेळेस आपण पाहू शकाल पाडाल सिवचा फटका खेळला आहे, जिथे मात्र फेकी जर पाहिली तर अगदी थोडी अपुरी येत आहे. सिंगल मिळाली, या सिंगलच्या माध्यमातून धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. 11 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस अतिशय चांगला चेंडू शैलेश माळी. चेंडू पडल्यानंतर मात्र त्यांनी म्हटलं गेलं की बोल्ड, परंतु इथून बोल्ड झाला नाही. सिंगलला धावफलकावरती मिळतील आणि 12 धावा धावफलकावरती लागून पोहोचत आहेत. आणि योगेश आणि केवल ही जोडी नाबाद बिनबाद जिंदाबाद. मुकेश पाटील देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डगआउटमध्ये आत्ता सध्या आहे. पुढचा होणारा सामना एका बाजूला आई भवानी बी आणि दुसऱ्या बाजूला खारेकुरण हा संघ मात्र असेल तर प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. खारेकुरण संघ मात्र आपण पाहतोय इथे आहे टॉस करण्यासाठी रेडी. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला. ऐकूया डीजेला. यस डीजे. चला, आई भवानी बी विरुद्ध आपण पाहू शकाल खारेकुरण. भावजी देखील इथे आलेले आहेत. दंसरगावचे भावजी अर्थातच कुणाल भावजी आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. जाऊया मॅचकडे.
जिथे पहिल्या चेंडूवर केवलने चौकार शोधलाय. केवलची मात्र हीच ओळख आहे. यावेळेस अगदी जर आपण पाहिलं तर शैलेश माळी यांनी शेवटच्या क्षणाला हा चेंडू पकडला. चेंडू मात्र येतोय इथून डॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. जितेन भाई गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू होता आणि केवलची फटकेबाजी थोडीशी रॉंग होते. एक चौकार आल्यानंतर समोर योगेश गरत देखील आहेत. त्याला देखील स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आई भवानी दंसार, दीपेश, शुभम भोईर जमा कर आपली. तर जाऊया मॅचकडे, जिथे धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच अर्थात यस. इथून जर आपण पाहिलं तर पंच श्रीकांत भोईर यांनी बोट आकाशाकडे उचललं आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत आपण पाहू शकाल. आणि 17 ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. दणसार नगरीमध्ये इथे मात्र आता फक्त दणसारचे प्रेक्षक बघायला मिळतात. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं गावचं ग्रामीण पॅनल आहे आणि या दणसार नगरी दुमदुमले म्हणायला हरकत नाही. या खासदार चषकाच्या माहोलानं अतिशय सुंदर रीतीचा हा मात्र खेळ पाहायला मिळतोय. शैलेश माळी आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर स्वेअर फेकी अतिघाई आणि संकटात नाही या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय स्वेअर फेकी झाली. ओम साई स्पोर्ट्सची एंटायर टीम आपल्याला बघायला मिळते. हर्षद गर असतील, अक्षय मोरे असतील, मयूर असतील, कॅमेरामॅन जर आपण पाहिलं तर दीप घरत आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल क्रिश देखील आहेत. म्हणजेच या ओम साई स्पोर्ट्सनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक चांगले रंग भरले. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय यूट्यूब ही संकल्पना 2005ला अंमलात आणली गेली. तदनंतर आज क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुंदर रीतीनं या यूट्यूब लाईव्हची जी मात्र संकल्पना आली आणि आज ओम साई स्पोर्ट्स हे फक्त स्पोर्ट्स म्हणून चालणार नाही, हे एक ब्रँड झालंय ज्याच्या मागे अथक परिश्रम आहेत. योगेश गरजच्या बॅटला मात्र चेंडू व्यवस्थित एलिव्हेट होत नाही. इथून षटक क्रमांक 3 संपलेत आणि 20 धावा धावफलकावरती. अगदी आता 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज कोण असेल हा प्रश्न चर्चेचा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि डीजे ऐकूया डीजे कौस्तुभला. थँक्यू सो मच. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशालजी राऊत ज्यांनी मात्र या स्पर्धेकडे मात्र खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आम्हाला अवेलेबल करून दिलं. मी विशाल राऊत यांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरून तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. विशाल राऊत प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस 20 धावाचे प्रोप्रायटर आपण पाहू शकाल. विशाल राऊत डाऊन टू द अर्थ असं पर्सन आपण पाहू शकाल. आज क्रिकेटच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात आज इन ॲक्शन काशीपाडा या संघाच्या माध्यमातून असतील विशाल राऊत. जाऊया मॅचकडे. सिद्धार्थ पाटील गोलंदाजी मार्कवर. टेनिस क्रिकेट विश्व जगतात. दणसार गावातून या देखील खेळाडूचं नाव घेतलं जातं. फुलर लेनचा चेंडू होता आणि इथे जर आपण पाहिलं तर षटकार येतोय. गॉन. थँक्यू सो मच सिद्धार्थ पाटील सिद्धू. मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर ज्याने विकेट मिळवला. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते साईदत्त दंसार या संघाची 20 वरती. जिग्नेश पाटील आणि प्रतीक घरत ही जोडी मात्र 2 जिगरी दोस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या जिग्नेश जर आपण पाहिलं तर ज्याच्याकडे पोटेन्शियल कॅलिब्रिटी सगळ्या काही गोष्टी आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये ते मांडणं देखील तेवढीच गरजेची भूमिका. आणि आता संघ खऱ्या अर्थानं अडचणीत आहे. इथून 5 ते 10 धावा 10 ते 15 धावांपर्यंत जर लक्ष देत असाल तर एक चांगल्या टोटलकडे तुम्ही पोहोचाल. 10 धावा ऑलमोस्ट तुमच्या येणं गरजेची भूमिका असेल. 1च मिनिटं सामना थांबवायचा आहे. तर जाऊया मॅचकडे.
सामना इथून चालू होईल. सिद्धार्थचा मात्र पहिला चेंडू, योगेश गरजचा फटका अगदी योग्य लागला नाही. तिथून जर आपण पाहिलं तर चेंडू हा डॉट आलाय. सिद्धार्थ यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथे मात्र जितेन भाई मेहनतींची अथक परिश्रम, मेहनतींची पराकाष्ठा घेत आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल पूर्ण झाली. प्रतीक गरजकडे कॅपॅसिटी आहे. प्रतीकचे फटके, फ्लिक ऑन द रिस्कचे फटके, ज्याचे मनगटी स्ट्रोक ही त्याची ओळख आहे. अगदी तोच मैदानाच्या आतमध्ये लाखो मुलींचा वॉलपेपर राहिलेला हाच तो खेळाडू, अर्थात प्रतीक दनसारचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अर्थात तोच प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला ते करून दाखवावं लागेल. फक्त वॉलपेपर बनून चालणार नाही. क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत मांडावं लागेल की यस, कठीण काळात मी देखील माझ्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. आणि तोच प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मी म्हटल्याप्रमाणे काय कमालीचा फटका खेळला प्रतीकच्या बॅटमधून. अतिशय चांगलं टायमिंग. प्रतीककडे ही मात्र त्याचं वैशिष्ट्य आहे, ही त्याची क्वालिटी आहे आणि ज्या प्रकारे त्याने मात्र हा खेळ केला आहे. जिग्नेश पाटील, प्रतीक गरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 3 आणि येणारे आणखीन 3 चेंडू आहेत. कोण जिंकणार आणि कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव. यावेळी जिग्नेश पाटीलचा फटका चांगला. जिथे जर आपण पाहिलं तर इथे सिंगल मात्र सहजरीतीने मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला दिली असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं जर आपण पाहिलं तर दणसार संघ, तिन्ही संघ, चारही संघ जे आहेत ते खूप चांगले आहेत, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना थ्रो करण्यासाठी प्रत्येक संघ थोडंसं बॅकफुटला येत असतो. परंतु पालघरचं क्रिकेट, बोईसरचं क्रिकेट पाहिलं तर क्षेत्ररक्षण आणि फेकी ही त्यांची ओळख राहिलेली आहे. जाऊया मॅचकडे. चेंडूला स्टिअर केला आहे, खेळायचं होतं शॉर्ट पॉईंटला, जिथून मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅनमधून निघून गेला डिक्लेअर झोनकडे, जिथे 24 धावा फलकावरती. आणि अगदी शेवटचा चेंडू साईदत्त धनसार हा संघ आपल्याला बघायला मिळतो बॅटिंग करत असताना. एका बाजूला आपण पाहतोय तर एका बाजूला आई जगदंब धनसार, सिद्धार्थ पाटील मैदानाच्या आतमध्ये. यावेळीच आपण पाहिलं ध्रुवेश पाटील. इथे जर आपण पाहिलं तर पंचश्रीकांत भोईर बोट आकाशाकडे उचलतात. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट. 4 षटकांचा खेळ जिथे संपला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती जर आपण पाहिली तर 24 आणि 25 धावांचं मात्र टार्गेट असेल. या 25 धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी मात्र घेऊया एक छोटासा ब्रेक. आणि जसं मात्र तर जसा मात्र सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल आपण ऐकणार आहोत या स्पर्धेचे प्रमुख समालोचक. अगदी आपण पाहू शकाल दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस आणि समालोचन क्षेत्रातून भरपूर नाव ज्यांनी मात्र कमावलं या पालघर विभागात, पालघर जिल्ह्यात, अर्थात व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषदा पाटील यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला, आई भवानी बी विरुद्ध खारेकुरण या 2 संघांना विनंती करतोय की प्लीज या, आपण टॉससाठी यायचं आहे. चला, आई भवानी बी आणि एका बाजूला खारेकुरण 2 कर्णधार यायचं आहे टॉस करता. कौशल, चला फक्त कर्णधार तर पाठवा, टॉसला कर्णधार पाठवायचा आहे. यस, अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण लगेचच टॉस करणार आहोत. अमोल भोईर, कमी वेळात आपण आजचे सामने कव्हर करणार आहोत. लगेचच टॉस होईल. निकेश भोईर, धनसारचा किंग, अर्थातच निकेश. यस निकेश, इथे मात्र तुम्ही कर्णधार आहात. तर यस, टॉस होईल. निकेश भोईर यांचा कॉल असेल. सगळं काही आज निकेशच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. छापा, इट इज टेल्स. खारेकुरण संघाने नाणेफेक जिंकलेले अमोल भोईर यांना विनंती करतोय की प्लीज मुख्य व्यासपीठावर स्थानापन्नाचं आहे. आपण पाहू शकाल टॉस जिंकलात. एकंदरीत ही स्पर्धा 50,000ची स्पर्धा, जिथे मात्र तुम्हाला ग्रामीण ॲपमधून संधी मिळाली आणि एकंदरीत टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग आहे हो पहिला. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल धनसार म्हटलं की खारेकुरण प्रत्येक वेळी मात्र इथे एंट्री टाकत असते. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? मी पहिला धन्यवाद करू तुमचं की या टीममध्ये आम्हाला ग्रामीणमध्ये खेळायला चान्स भेटला. त्यापेक्षा तुमचं सगळ्या धनसार क्रीडा मंडळाचा धन्यवाद करतोय. यस, थँक्यू सो मच. जाऊया निकेश भोईरकडे. अगदी माईक आणि निकेश हे मात्र नातं झालेलं आहे. तर निकेश, एकंदरीत नाणेफेक मात्र हरलात. आई भवानी बी संघाचे मात्र कर्णधार पद तुमच्या हाती आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही टॉस जिंकले असतो तरी पण आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि हरले तरी पण बॅटिंगच भेटली.
आमचा कमीत कमी स्कोर आता 80च्या वरती नेण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आमची पोरं ते एका ओव्हरीला 20 ते 30 रन कसे पण बनवतात, पण आम्ही तरी कमीत कमी रन करण्याचा प्रयत्न करू. 80 ते 90 रन करून आम्ही धन्यवाद बोलू. थँक्यू सो मच. निकेश, या स्पर्धेबद्दल, स्वतः तू आयोजक आहे, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? या स्पर्धेची तयारी कशी झाली आणि ही स्पर्धा कशी वाटते? मला स्पर्धा ही ना खूप छान वाटते, कारण की आपल्या सगळ्या पोरांनी कुत्र्यासारखी मेहनत करून ही मॅच आहे ती पुढे पाडलेली आहे. आणि पोरं घरी झोपायला नव्हती जात, तर इथेच झोपून ते कामं करत होती, म्हणून त्यांचे खूप खूप आभार. तर निकेश, आता धनसार गावातून मात्र खूप नाव तू कमवलंय तुझ्या गायकीनं. एक छोटीशी झलक, अगदी 2 मिनिटं, जास्त होऊन चालणार नाही, फक्त 2 मिनिटं. तर मी काही माझा मित्र आणि मला पुढे ज्याने नेलंय म्हणजे जयेश पाटील, त्याच्यामुळे माझं नावही सुद्धा झालंय. त्यानेच मला एक गाणं दिलेलं, तेच गाणं बोलतो. डोईवर मुकुट हिऱ्यांचा, गळ्यात कंठी मोत्याची, शोभे चांदीचा वाला पायात, त्या सोन्याच्या रथात देव माझा बसलाय थाटात, त्या सोन्याच्या रथात देव माझा बसलाय थाटात. तसंच माझं नाव हे जयेश पाटील मुळे सुद्धा झालेलं आहे, कारण की त्याने हे मला गाणं दिलं नसतं तर माझं नाव सुद्धा एवढं नसतं, तर त्याच्यामुळे माझं हे स्वतःचं गाणं आहे. धन्यवाद. तसंच जयेश पाटीलचं पण मी बोलेल. यस, थँक्यू सो मच. निकेश भोईर यांच्यासाठी मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं सुंदर रीतीनं सामना चालू होईल. ऐकूया संतोषदा पाटील यांना. धन्यवाद. खूप चांगलं. या ठिकाणी धनसार म्हटलं तर फन एंटरटेनमेंट इथे मात्र सर्व असते, फ्री ऑफ चार्ज, ते मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 2 फलंदाज, एका बाजूला सिद्धार्थ, दुसऱ्या बाजूला जितेश. गोलंदाजी मार्कवर कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय. वाईट चेंडूची इथे होईल सांगता. पहिला चेंडू वाईट फेकला जातोय. कल्पेश म्हणजेच गुरु, जुने जाणते असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत धनसार गावातून. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू अवांतर आहे. 2 चेंडू अवांतर फेकले. सिनियर खेळाडू आहे, बरीच वर्ष जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये त्यांनी आपलं नाव चांगलं केलं आहे. गुरु म्हटलं तर खूप जुना खेळाडू. मी देखील त्यांच्या जोडीला बरेचसे सामने खेळलो आहे. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू अवांतर फेकल्यात. पुढचा चेंडू, हा देखील चेंडू अवांतर आहे. 3 चेंडू अवांतर फेकले जात आहेत. इथून जर पाहिलं तर थोडंसं कमबॅक करावं लागेल. चांगली षटक हाताळावे लागतील, कारण आपल्याकडे जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आत्तापर्यंत जर पाहिलं तर 25 धावांचं लक्ष आहे. इथून 3 रन्स कमी झाले आहेत, म्हणजे आता येणारे चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 22 धावांची अजूनही आवश्यकता. गुरु आपण पाहतोय पुण्याचे एकदा सज्ज झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल केलाय. ऑनसाईड रिजनमध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक लावले आहेत. ऑफसाईड रिजनमध्ये जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक, म्हणजे थोडीशी रणनीती वेगळी केली जाते. बघूया कशा पद्धतीने आता गोलंदाजी होईल. येस, ऑफसाईड रिजनमध्ये 4 क्षेत्ररक्षक लावले आहेत, तर चेंडू देखील आपण पाहतोय ऑफसाईड रिजनमध्ये जातोय. तिथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या धावफलकार पाहिली तर आतापर्यंत 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर गुरु हा पुढचा चेंडू घेऊन. खूप सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. हे अंडरम बॉक्स क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट असो, यामध्ये एक ब्रह्मास्त्र म्हणून वापरला जाणारा हा चेंडू गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा खोलवर टप्प्याचे पडतायत चेंडू, तेव्हा मात्र फलंदाज त्या चेंडूवर मोठे फटके मारू शकत नाही. हेच दृश्य पाहायला मिळालं. खूप चांगलं चेंडू या ठिकाणी फेकलं गेलं आणि या चेंडूला जर पाहिलं तर रन्स मात्र मिळतोय. 1 धावसंख्या होते ती म्हणजे 5 धावा. पुन्हा एकदा पायावर चेंडू ब्रश होतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये जर पाहिलं तर मिस्टर जयेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
मिस्टर सिद्धार्थ. जितेश आणि तर जितेशला आपण पाहतो ऑस्ट्राईक एंड मध्ये. पुन्हा एकदा गुरु हा पुढचा चेंडू घेऊन येईल. आता मात्र लय सापडले, चांगली गोलंदाजी करायची आहे, आपल्या संघाला जिंकवायचं आहे, हाच उद्देश मनामध्ये. खूप चांगला लेग ब्रेक होताना इथे मात्र गुलूच्या हातामधून चांगला चेंडू पडला आणि सरळ यष्ट्यांवर आदळला गेला. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय कल्पेश म्हणजेच गुरु खूप चांगली गोलंदाजी केले. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. आता पुन्हा एकदा ऑफ ब्रेकचा मारा नक्कीच होईल. ओहो, सुंदर फटका पाहायला मिळतोय. हे फटके जर पाहिले तर आपण जास्त करून डोंबिवली साईडला जास्त खेळतायत. त्यानंतर भिवंडी बाजूला हे फटके जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला रील्स पाहायला देखील मिळते. हाच फटका जर पाहिलं तर आज धनसार गावामध्ये देखील आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल रन्स मिळेल. 6 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे, परंतु हा चेंडू देखील पंचांकडे पाहिलं जाईल. अवांतर धाव इथे मात्र पाहिली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 7 धावा आतापर्यंत. कल्पेशांचा चांगली गोलंदाजी हाताळले आतापर्यंत. जर पाहिले तर थोडेसे 3 चेंडू मात्र खराब आले. 4 चेंडू नक्कीच खराब आले दर्शवतायत इथे. हा मात्र गॅप खेळलाय. चेंडूवर मात्र चौकार लगावली जाईल. 4 धावा. की 80 धावा म्हणजे थोडीशी बाउंड्री लाईन कमी करावी लागेल. या 80 धावा तेव्हाच पूर्ण होतील. परंतु बघूया, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणतोय. ज्या पद्धतीने आता मात्र निनॉन येईल, नवीन गोलंदाज. निनॉलला गोलंदाजी मार्कवर आणलाय. उत्कृष्ट दर्जाचा हा देखील गोलंदाज, अनुभवी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. मात्र इतरे तंत्रशुक्त नक्कीच टेक्निकलची वापर केला जातोय. सिंगल रन्स कसं काढायचं ते मात्र श्रीकांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 12 धावा आतापर्यंत. शैलेश पाहतोय आपण. पुन्हा एकदा स्वीप शॉट केलाय. सिंगल रन्स तर कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र धावसंख्या स्कोरवर लागली जाईल, ती म्हणजेच 13 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू यांचा स्वीप शॉट केलाय. पुन्हा एकदा सिंगल रन्स.
हे खूप महत्वाची भूमिका आहे. लाईफ लाईन म्हणतायत क्रिकेटमधली सिंगल डबलला. इथे मात्र सिंगल डबल वापरली जाते. चांगल्या पद्धतीने मात्र सिंगल रन्स कंप्लीट केले जात आहेत. थोडंसं प्रेशर आणण्याचं काम गोलंदाजावर इथे मात्र दोन बॅटर करतायत. कारण की डॉट चेंडू जर म्हटलं तर डॉट चेंडू येणं खूप गरजेचं आहे. कमी धावांचं लक्ष आहे, परंतु इथून सिंगल रन्स विजयाच्या दिशेने नेईल ही जाणीव देखील आहे. जर पाहिलं तर साई दत्त दनसार संघ ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, आईज जगदंब संघ चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स काढलाय. निनॉल पुण्याचे एकदा हा 5वा चेंडू असेल षटकातील. पुन्हा एकदा इथे टेक्निकल फटका, जबरदस्त प्रयास, चांगले फटका मी म्हणेन. 16 धावा आतापर्यंत. जर पाहिलं तर एक धाव रोकायची आहे या अनुषंगाने क्षेत्ररक्षक देखील आणला होता शॉर्ट थर्डमॅन रिझनला, परंतु त्याच्यावर मात करून देखील शैलेश इथे मात्र खेळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय निनलची. इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. दुसरे षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोरबोर्डवर. हा देखील फटका. आतापर्यंतचे प्रत्येक चेंडू कनेक्ट केलेत मिस्टर शैलेश. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 8 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. 11 चेंडू आणि 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अतुल आलाय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सिंगलला चालना दिले. जास्तीत जास्त सिंगल रन्सने आपण सामन्याच्या अगदी जवळ जाऊ हीच मात्र ध्येय मैदानामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हाता मिस टाइम झाला, परंतु त्यावर देखील 1 रन्स कंप्लीट केले जाते. अजूनही जर पाहिले तर जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडूवर 3 सिंगल रन्स इथे घेतले जात आहेत अतुलच्या विरोधात. पुन्हा एकदा सिंगल रन्स काढायचा आहे वेगाने आल्या चेंडूवर, परंतु 1 रन्स इथे कंप्लीट केली जाईल. 5 धावा दूर असतील विजयाच्या. इथे पहा केवल चांगल्या पद्धतीने चेंडूवर आलाय. फील्ड चांगली केली जाते केवलच्या माध्यमातून. जर पाहिलं तर 21 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 21 रन्स. 21 रन्स शेवटचा चेंडू. अतुल पुन्हा एकदा प्लेस केलाय चेंडूला. सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 22 धावा जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. वेळ कमी आहे आपल्याकडे. जरी ग्रामीण पॅनल असला तरी नियोजन आपण पाहतोय आमची पूर्ण टीम च्या पद्धतीने ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. त्याची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अथाट मेहनत आहे. प्रत्येक
स्वप्न साकारण्यासाठी मेहनत करावी लागते. तीच मेहनत आज ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून आपण देखील पाहतोय. एक सिंगल कॅमेराने स्टार्ट केली होती जेव्हा आम्ही एकत्र होतो, परंतु आज याच ओमसाई स्पोर्ट्सने खूप उच्चांक घातलाय. खूप चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठल्याही शब्दामध्ये नाही हा पणा आपल्याला दिसून येत नाहीये. त्यांची टीम खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते. पुण्याचे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 3. 2 फलंदाज विचार केला तर मिस्टर जयेश आणि शैलेश, जितेश आणि शैलेशचा. जितेश आतापर्यंत सिंगल रन्स ज्या पद्धतीने घेतोय, डिक्लेअर झोन कडे नक्कीच जास्तीत जास्त मारायचा प्रयत्न. इथे मात्र सामना विन होईल. पहिल्या चेंडूवर आघात केला. चेंडूवर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडा पुढे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच या जितेश. थँक्यू डीजे. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. उत्कर्ष मॅन ऑफ द मॅच जितेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.